गाव गोष्टी पाहताना आज पहा आमच्या आव्हाडगावची यात्रा दाखवते। पहिल्या दिवशी आमच्या यात्रेला सकाळी सकाळी असतं काल्याचं कीर्तन। यावेळी कीर्तनकार हरिभक्त परायण भरत महाराज थोरात यांचं कीर्तन होतं। खूप छान कीर्तन झालं आणि त्यानंतर कीर्तन झाल्यावर पहा आजी बोरं उधळत होत्या। या जुन्या पिढीच्या गोष्टी म्हणजे छानच यार। त्यानंतर काल्याचा महाप्रसाद होता। यावेळी लापशी आणि शाकभाजी होती आणि त्यानंतर ना देवबाप्पांचं छानसं दर्शन केलं आणि आता मंदिराची देणगी घेण्याचं काम त्या ठिकाणी चालू झालं होतं। आज घरी जाताना मामाच्या मुलींनी मी गोळा खाल्ला। आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी हारतुऱ्याचा कार्यक्रम होता। हारतुरे अजूनही जुन्या पद्धतीने भजनाच्या सुरात वाजत गाजत मंदिरापर्यंत नेतात। हे पहा आमच्या मंदिराचं काम कुठपर्यंत आलंय। ही आपल्या गावची भजन मंडळी आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा हा भजन करतानाचा आनंद पाहून खूप समाधान वाटतं यार। त्यानंतर आज ना आमच्या अमोलदादाचा महसूल सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला। कॉंग्रॅच्युलेशन्स अमोलदादा। आता ही आमची गँग पहा। त्यानंतर दुपारी क्रिकेटच्या मॅचेस पाहायला आलो होतो। आज माझ्या मम्मीच्या फ्रेंडच्या घरी ना त्यांच्या घराची पूजा होती, त्यांच्याकडे गेलो होतो। त्यांनी सत्कार केला यार, थँक्यू। आणि तिथे पहा आपले फॉलोअर्स पण भेटले। आता रात्री इकडे पालखीचा कार्यक्रम असतो। मोठ्या उत्साहात देवबाप्पांची पालखी निघते आणि प्रत्येकाच्या घराच्या इथे थांबते। महिला पूजा करतात आणि पालखी परत मंदिराच्या इथे जाते आणि मग आरती होते। तर मग काय, कशी वाटली आव्हाडगावची यात्रा?